अकोल्यात विवाहित महिलेच्या बेडरूममध्ये कथित गुप्त कॅमेरा बसवून खासगी क्षणांचे चित्रीकरण केल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे। या चित्रीकरणाचा धाक दाखवत ब्लॅकमेलिंग, लैंगिक शोषण आणि चाकूचा धाक दाखवून धमकावल्याची तक्रार जुने शहर पोलिसांकडे करण्यात आली आहे। अकोला शहरात विवाहित महिलेच्या तक्रारीने खळबळ उडाली आहे। महिलेच्या बेडरूममध्ये कथितरित्या गुप्त कॅमेरा बसवून खासगी क्षणांचे चित्रीकरण करण्यात आले आणि त्याचा धाक दाखवत वारंवार लैंगिक शोषण केल्याचा गंभीर आरोप तिने केला आहे। एवढेच नव्हे तर चाकूचा धाक दाखवून महिला आणि तिच्या मुलाला जीवे मारण्याची तसेच मुलाचे अपहरण करण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे। या प्रकरणी मोतीउर रहमान शेख यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून सुरुवातीला सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात 0 क्रमांकाने गुन्हा नोंदवण्यात आला। घटनास्थळ जुने शहर पोलिसांच्या हद्दीत असल्याने पुढील तपासासाठी प्रकरण वर्ग करण्यात आले। संबंधित महिलेच्या नव्या घरातील फर्निचरचे काम आरोपीने केल्याने त्याला घराची माहिती असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे। बेडरूम मधील पीओपीच्या आतील भागात कथित कॅमेरा असल्याचा संशय असून कॅमेरा, मोबाईल आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांची तांत्रिक तपासणी करण्याची मागणी करण्यात आली आहे। पोलिसांकडून या आरोपांची पडताळणी आणि पुढील तपास सुरू आहे। हा जो जिहादी आहे मोतीउर शेख हा प्रॉपर राहणारा पश्चिम बंगालचा आहे। त्याने इथं अकोल्यामध्ये 5 मुलीचं लैंगिक शोषण केलं आणि लवजाच्या षडयंत्रामध्ये अटकवलं आणि त्या एका लेडीजच्या तर घरी त्यानं स्पाय कॅमेरा लावला आणि त्याद्वारे तो घरातले सगळे जे काही प्रायव्हसी असते त्याचे सगळ्यासाठी त्यांनी त्याच्या मोबाईलमध्ये अटॅच केलं। काय झालं की या इथं खूप म्हणजे बाकीच्या मुलीचं पण ते हे आले आणि समोर येऊन मग मुलीला आज आम्ही अशा कंडिशनमध्ये पकडलं त्याला की त्याला स्पॉटवर पकडून पोलीस स्टेशनला आणलं सिटी कोतवाली। त्याच्या 2 प्रकरणामध्ये मुलीला ब्लॅकमेल करून त्याने व्हिडिओ काढले, असतील व्हिडिओ काढले आणि तिला ब्लॅकमेल करत आहे। आम्ही तक्रारी आलेल्या आहेत ना, आम्ही ताईला घेऊन इथं आलेलो आहोत रिपोर्ट द्यायसाठी। ताई पण सोबत आलेल्या आहेत। महिलांच्या तक्रारी आणखी काही 4 महिला आहेत, आणखी त्यातली आणखी एक महिला तक्रार द्या समोर आलेली आहे। तर यामध्ये 2 तक्रारी देण्यास महिला समोर आलेल्या आहेत। याच्यात तसं पाहिलं तर 5 मुली याच्यात लवजात षडयंत्रामध्ये या आरोपीने अटकवले लवजातमध्ये, पण या 2 मुली त्या तक्रार द्यासाठी समोर आलेल्या आहेत।